आतापर्यंत शांतपणे मी तुझं ऐकून घेतलं. आता मी बोलणार, तू ऐकायचंस. समजलं? घटस्फोट आणि लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ वाटला तुम्हाला? कायद्याने घटस्फोट मिळायला 6 महिन्यांचा अवधी लागतो. या 6 महिन्यात मी तुला आयुष्यातून उठवणार आहे. होत्याचं नव्हतं करणार आहे. लक्षात घे. नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला अरुण सावळेकर यांची शक्कल ही कथा वाचून दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करू. आज रविवार. फॅक्टरीची बांधिलकी नाही. मशीन शॉपमधील यंत्रांचा खडखडाट नाही. कामगारांचा गलबलाट नाही. ऑफिस स्टाफची लगबग नाही. सारं कसं शांत शांत. काल रात्री आलेले सगळे मेल शांतारामकडे फॉरवर्ड केलेले, आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. तो बघेल काय ते. मी आज मुक्त निवांत सर्वप्रथम अभ्यासिकेत जाऊन भरपूर वाचन करणार. नंतर सारा वेळ विनीसाठी राखून ठेवलाय. ब्रेन वॉशिंग करावं लागणार आहे. डोक्यावरचं तिचं भूत उतरवायचंय. हूड शिरलंय तिच्या डोक्यात. कोण्या ऐऱ्या गैऱ्या मित्राशी सलगी करून मैत्री वाढवत त्याच्याशी पार लग्न करण्याच्या अतिरेकी विचारात ती वावरत आहे. तिने ओढवून घेतलेल्या संकटातून तिची मुक्तता करावीच लागणार. मुळात माझी विनी मोठी गोड, लाघवी, थोडी अल्लड, खोडकर आणि थोडीफार आतताई देखील आहे. एखादी गोष्ट तिच्या डोक्यात शिरली की त्याची शहानिशा करून विनीला मूळ पदावर आणायचं कसं मला साधलंय हे माझं भाग्य. आपला सोन्यासारखा संसार मोडायचा अन गेली 12 वर्षे साथ संगत करणाऱ्या मनस्वी जोडीदाराला सोडून परक्याबरोबर जाण्याचा दळभद्री विचार तिच्या मनात कसा कुठून आला याचा शोध घ्यायचाय. संघर्षाने भरलेल्या जगात हळवं होऊन चालत नाही. फणस पडल्याचा आवाज ऐकून आभाळ कोसळण्याच्या भीतीनं धावत सुटणाऱ्या सशासारखा हा हळवेपणा असतो. अभ्यासिकेत चिरून निवांतपणे वाचनाला आरंभ करणार तोच दार लोटून विनी माझ्या खोलीत शिरली. माझ्या समोरच्या मेजावर बसून तिने आरंभ केला. श्री, तू कसाही असलास तरी सुसंस्कृत आहेस, समंजस आहेस. तुझ्या जागी दुसरा कुणी असता तर त्यानं डोक्यात राग घालून घेतली असती. विनीने केलेल्या उपऱ्या कौतुकाआड उच्चारलेले तू कसाही असलास हे शब्द मला फारसे रुचले नाहीत. तरी देखील माझा चेहरा मी निर्विकार ठेवला. आपण तिघांनी एकत्र येऊन शांतपणे चर्चा करण्याची तुझी कल्पना खरोखर सॉलिड आहे. तुझा खिलाडूपणा मी मान्य करते. अर्थात त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही हे या क्षणी मी ठामपणे सांगते. काहीच निष्पन्न होणार नाही म्हणजे? मी वेडेपणाचे सोंग आणले. उगाच वेड पांघरू नको. यापुढे आपण एकत्र राहू शकत नाही हे तुला देखील ठाऊक आहे. का राहू शकत नाही आपण एकत्र? सर्व काही ठाऊक असूनही मी वेडेपणाचं नाटक चालू ठेवलं. कारण आपण विभक्त होणार आहोत. यापुढे आपण एकोप्याने संसार करणे अशक्य. मी तुला सोडून जाणार हे नक्की. विनी, तू क्षमाशील आहेस, विचारशील आहेस, निष्पक्षपाती आहेस. तुझं मन निश्चितपणे तुला योग्य कौल देईल अशी मला आशा आहे. फोल आहे तुझी आशा. आपण परत एकत्र येऊ याची मला सुतराम शक्यता वाटत नाही. खरं तर तुला दुखावण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये, पण माझा नाईलाज आहे. विशूशिवाय मी जगूच शकणार नाही. तुझ्याकडून घटस्फोट मिळवल्याशिवाय मी विशूशी लग्न करणार नाही. थोडक्यात तुला सारं संपवायचंय. आपल्या नात्याला सुरुंग लावायचाय. माझ्याविषयी थोडी देखील ओढ शिल्लक राहिलेली नाही तुझ्या मनात. माझी लटकी मनधरणी. तसंच काही नाही रे श्री. तू माझा शत्रू नाहीस. अजूनही आपलेपणाचा अंश शिल्लक आहे. पण विश्वनाथ माझं सर्वस्व आहे. तो माझ्या आयुष्यात आल्यापासून मी खुळावले आहे. स्वप्नील अवस्थेत मी वावरते आहे. तुझा त्याग करण्याखेरीज मला दुसरा पर्याय नाही श्री.
एकेकाळी मी देखील तुझा आधारवड होतो, सर्वे सर्वा होतो, हे लाडीकपणे सर्वांना बोलून दाखवायचीस तू. मी कडवटपणे म्हणालो, होतास ना, मी कुठे नाकारते. जरा देखील कटुता न दाखवता विनी म्हणाली, पण तुझ्याविषयी मला जसं वाटायचं ना, तसंच थोडं अधिकच विषूविषयी मला वाटू लागलंय. त्याला तू आणि मी तरी काय करणार? भावनांवर नियंत्रण ठेवायला आपण ऋषीमुनी थोडेच आहोत. माझी आयुष्यभराची सहचारी साडी बदलावी तसा तिचा नवरा बदलू पाहत होती. कमालीच्या निर्विकारपणे संसार उधळण्याच्या गोष्टी बोलत होती. कोण कुठला विश्वनाथ अवघ्या विश्वाशी प्रतारणा करीत तिचा नाथ हो पाहत होता. या नाथाला चराचर विश्वात फक्त माझी बायकोच दिसली. चहा घेऊया का? माझ्या विचार कल्लोळातून मला जागे करीत विनी म्हणाली. मी मठ्ठपणे तिच्याकडे पाहत राहिलो. नाहीतर विशूला येऊ दे, येईलच तो एवढ्यात. चहाचे घोट घेत घेत आपण निर्णायक चर्चेला आरंभ करूया. एखाद्याच्या नरडीचा घोट घेण्याच्या आविर्भावात विनी बोलत होती. कोण्या उपऱ्याने टाकलेल्या प्रेमाच्या जाळ्यात विनी गुंतत चालली होती. ही गुंतवळ सोडवणे आवश्यक होते. दरवाजावरील बेल वाजताच अल्लडपणे उड्या मारीत विनी दाराकडे धावली. 100 वर्षे आयुष्य आहे तुला. दारात उभे ठाकलेल्या उपऱ्याकडे प्रेमाचा कटाक्ष टाकीत विनी म्हणाली, अरे तुझ्याविषयीच बोलत होतो आम्ही. तुझी ओळख करून देते. श्री, विशू माझा जिवलग मित्र आणि विशू हा माझा नवरा श्री. 12 वर्षे उलटली आमच्या लग्नाला. 12 खडी पुरे. बसा, मी कोरडेपणाने म्हणालो. बसता बसता हस्तांदोलनासाठी त्याने हात पुढे केला. मी हात आखडते घेत माझा पवित्रा जाहीर केला. मला हा सारा प्रकार किळसवाणा वाटला. माझ्या डोळ्या देखत माझ्या बायकोवर हक्क सांगणाऱ्या भामट्याची त्या क्षणी तिडीक वाटली. समंजसपणा, सुसंस्कृतपणा, हिलाडू वृत्ती आदी गोंडस शब्दांची झूल पांघरून वावरणाऱ्या माझं मलाच हसू आलं. काहीतरी जालिम उपाययोजना करणं आवश्यक होतं. कोण तो विशू का फिशू, त्याचं वस्त्रहरण करून त्याला जमाल गोटा देणं जरुरीचं होतं. एवढ्यात विनी स्वतः चहा घेऊन आली. विशू, तुझ्या कपामध्ये साखर जास्त टाकली. तुला गोड चहा लागतो म्हणून, विनी लाडीकपणे म्हणाली. त्या भामट्याच्या आवडीनिवडी जपण्या इतपत विनीची मजल गेली होती. मला वाटतं ज्या कामासाठी आपण जमलो आहोत त्या कामाला आरंभ करूया का? विनीकडे पाहत मी त्रासिकपणे म्हणालो. अवश्य, शुभस्य शीघ्रम, विनी टाळ्या पिटत म्हणाली. माझ्या थंडपणामुळे मात्र त्या भामट्याचा गोंधळ उडालेला दिसला. ठीक आहे, मी तयार आहे. चहाचा कप टेबलावर ठेवत तो सावरून बसला. असं पहा, माझ्या मालकीची खास वस्तू नव्हे, चक्क माझी बायको तुला हवी आणि अर्थातच ती देण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे प्रश्न उभा राहतो. विनीकडे पाहत मी सहेतुकपणे म्हणालो. भामट्या चपापलेला दिसला. प्रश्न? कसला प्रश्न? विनीकडे पाहत त्याने विचारले. सोप्पा आहे अगदी. श्री आणि मी आधी घटस्फोट घेऊ, त्यानंतर विशू आपण लग्न करू. आहे काय त्यात? विनी झटक्यात बोलून मोकळी झाली. करेक्ट, पण याला खूप वेळ लागेल. एखादा शॉर्टकट नाही का? लग्नासाठी उतावीळ झालेला उपरा बोलला. गुडघ्याला बाशिंग बांधण्यापूर्वी आधी स्वतःबद्दल सांगशील? कोण, कुठला, काय करतोस, सगळी माहिती उघड करून सांग. सांगतो ना. आम्ही कोल्हापूरचे. कोल्हापुरात आमची मोठी शेती आहे. माझे वडील, काका, थोरले बंधू, पुतणे शेतीची कामं करतात. गोठ्यातल्या गाई म्हशींच्या मुबलक दुधावर दुधाचा धंदा जोरात चालतो. आपली दुधाची डेअरी देखील आहे. कुटुंबाचा मोठा बारदान असल्यामुळे मनुष्यबळ कमी पडते. अन तुझ्यामधील स्वबळाचं काय? ते कुठे खर्ची घातलं?
का दिवाळं काढलं स्वबळाचं? छे छे, शेतीच्या चिखलमातीत अन गोठ्यातल्या शेणामुतात हात बरबटून घ्यायची माझी मुळीच इच्छा नाही. मी कलासक्त माणूस आहे. माझ्यातल्या कलाकाराची जोपासना करणे, कलागुणांना विकसित करणे हीच माझी ध्येयासक्ती आहे. सॉलिड यार, विशू ग्रेट. मला तुझा अभिमान वाटतो. विनीचे कौतुक उफाळून आले. मग कुठे कुठे उधळले गुण? सांगतो ना. माझ्यातील कलागुणांची, अभिनय सामर्थ्याची नोंद घेणारे, मला प्रोत्साहन देणारे कोल्हापुरात कुणीच नव्हते. पर्यायाने माझा कोंडमारा होऊ लागला. एखादा माणूस स्वतःबद्दल बोलताना कितीही प्रामाणिकपणे बोलत असला तरी त्यातले सत्य हे धुक्यातून दिसणाऱ्या उन्हासारखं अंधुक होण्याचा संभव असतो. माझं घरातल्यांशी पटेन असं झालं. दुरावा वाढीस लागला. शेवटी व्हायचं तेच झालं. एके दिवशी माझा बाड बिस्तरा उचलून पुढील शिक्षणासाठी इथं मुंबईला माझ्या मामाकडे मला पाठवण्यात आलं. मुंबईत शिक्षणाबरोबर नाट्यसाधना सुरू झाली. मुंबई म्हणजे नाटकवाल्यांचे शहर. इथल्या रंगभूमीवर अनेक दिग्गज कलाकार नावारूपाला आले. पडद्यामागच्या हरहुन्नरी कलाकारांपासून रंगकर्मी, नेपथ्य, प्रकाश योजना, सहाय्यक, पार्श्वसूचक अशी पडेल ती कामं करीत मी रंगभूमीवर स्थिरावलो. माझं शिक्षण चालूच होतं. नाट्यशास्त्रातील धडे गिरवताना नाटक हेच माझं ध्येय निश्चित केलं होतं. विशू, तू किती छान बोलतोस. पुढे काय? इति विनी. कौतुक पुरे, पुढे काय? मी वैतागून म्हणालो. शिक्षण पूर्ण होताच एका थोर कलावंताच्या आशीर्वादाने माझा दूरदर्शन केंद्रात प्रवेश झाला. कामसू वृत्तीने मी दूरदर्शनच्या विविध विभागात काम करू लागलो. पार कपडेपटापासून फटपार पोऱ्यापर्यंत. दूरदर्शन कल्लोळ. छान. आधीच उल्हास, त्यातून फाल्गुन मास. माझी फिरकी. श्री दूरदर्शन कल्लोळ नव्हे, दूरदर्शन वेल्हाळ म्हण. विनीने पुस्ती जोडली. खरंच मेहनती गुणीजनांना दूरदर्शनवर मोठी संधी आहे. नावारूपास येण्याची शाश्वती आहे. दूरदर्शनवरील वेगवेगळ्या विभागात काम करताना माझ्या कष्टाचं फळ मिळून सार्थक झाल्यासारखं वाटलं. हातात पैसा खेळू लागला. तो कसा? मी अधीरतेने विचारलं. माझा नेम योग्य ठिकाणी लागत होता. मासा गळाला लागण्याच्या बेतात होता. दूरदर्शनवर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना फावल्या वेळात मी दूरदर्शन मालिकेत, जाहिरातीत, अनेक विनोदी कार्यक्रमात, नृत्य, गायन, वाद्य, वादनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गुणवान तरुण तरुणींची कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. आता सांगायला हरकत नाही, पण अशाच एका कार्यशाळेत विनीचा आणि माझा परिचय झाला. विनीमध्ये अभिनयाची जाण असल्याचे मला जाणवले. मला तिच्यामध्ये मोठा स्पार्क दिसला. अभिनयाचा स्पार्क आणि माझ्या बायकोमध्ये? कदाचित पैसेवाल्या धनाढ्य स्त्रीचा स्पार्क दिसला असेल तिच्यामध्ये. मी सावधगिरीने खडा टाकला. येस, बरोबर ओळखलं श्री. विशूने मला त्याच्या कार्यशाळेतील फायनान्सरची ऑफर दिली. ती आनंदाने स्वीकारल्यावर त्याच क्षणी विशूने मला दूरदर्शन मालिकेतील भूमिकेकरिता सिलेक्ट केलं. विनीची भांडाफोड. अखेर माझा खडा बरोबर लागला. विनीने भाबडेपणात नकळत तिच्या मित्राच्या भ्रष्टाचाराचा धंदा उघडकीस आणला होता. त्याचा पडदाफाश केला होता. धनाढ्य श्रीमंत घराण्यातील सावजांना जाळ्यात ओढून दूरदर्शनवरील कार्यक्रमाचे गाजर दाखवायचे आणि मोठमोठ्या रकमेच्या मोबदल्यात दूरदर्शनवर झळकविण्याचे आमिष दाखवत झुलवत ठेवायचे. परस्पर देवाणघेवाण आणि खुशीचा मामला. तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असा सौदागिरीचा मामला विनीच्या भामट्या मित्राने थाटला होता. आपण एकमेव निर्दोष व्यक्तिमत्वाचे, आपल्या हातून कसलेही पापकर्म, कधी कसली चूक घडली नाही अशा अहिम धुंदीत तो भामटा वावरत होता. त्याला पापपुण्याची संकल्पनाच मान्य नसावी.
माझ्या विनीखेरीज त्या नीच माणसाच्या फसवेगिरी यंत्रणेत आणखी किती तरुणाई भरडली गेली असेल याचा विचार येऊन मी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरूच ठेवली. तुझ्या कार्यशाळेत दाखल झालेल्या नक्की किती तरुण तरुणींना दूरदर्शनवरील विविध कार्यक्रमातून झळकण्याची संधी तू मिळवून दिलीस? ते मी कसे सांगणार? तो माझ्या कार्यशैलीचा भाग आहे आणि दूरदर्शनवर झळकणाऱ्या प्रत्येक अभिनेता वा अभिनेत्रीचं रेकॉर्ड मी कशासाठी ठेवू? भामटा सावधगिरीने बोलत होता. अच्छा, माझ्या बायकोशी विवाह करून तुझ्या कार्यशाळेला काय मोठं डबोला मिळणार होतं? ते तुमच्या विनीलाच विचारा. बरोबर आहे श्री, मी त्याची फायनान्सर आहे, कार्यशाळेची भागीदार आहे, मला विचार ना. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. विनीच्या श्रीमंतीवर डोळा ठेवून तिच्या पैशांवर डल्ला मारण्याचा त्या हरामखोराचा विचार होता. माझा संयम संपला होता. मी त्याला फैलावर घेण्यास सुरुवात केली. आतापर्यंत शांतपणे मी तुझं ऐकून घेतलं. आता मी बोलणार, तू ऐकायचंस, समजलं? घटस्फोट आणि लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ वाटला तुम्हाला? कायद्याने घटस्फोट मिळायला 6 महिन्यांचा अवधी लागतो. या 6 महिन्यात मी तुला आयुष्यातून उठवणार आहे, होत्याचं नव्हतं करणार आहे, लक्षात घे. विनी गांगरली होती. तो देखील हादरला होता. म्हणजे काय? तो चाचरत म्हणाला. कळेल लवकरच. सर्वप्रथम मला तुझी कार्यशाळा बघायची. तिथलं वातावरण, कार्यपद्धती, वितरण, भावी कलाकारांना भेटायचंय. सर्वांची कसून तपासणी करणार आहे मी. तुमचा काय संबंध? तो अधिक बावचळला. अरे, तू माझ्या बायकोशी लग्न करणार ना? मग ती राहणार कुठे, जगणार कशी, या गोष्टींची शहानिशा करायला नको? मला माझ्या बायकोला वाऱ्यावर सोडायचं नाही. आता माझ्या मालकीच्या इतर गोष्टी कुठल्या ते नीट ऐक. माझी बायको विनीसह मुंबईमधील हा माझा राहता बंगला, गेल्या 15-20 वर्षात भरभराटीला आलेली माझी फॅक्टरी, माझ्या नावे असलेली इतर स्थावर जंगम इस्टेट, माझ्या फॅक्टरीतील कामगारांना भरपूर पगारासह मिळणाऱ्या सोयी सवलती, सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीमंत, अतिश्रीमंत वर्गातून माझ्या बायकोला मिळणारी प्रतिष्ठा. समाजातील सर्व स्तरांमधून, उदाहरणार्थ व्यापारी, समाजसेवा संस्था, समाज उपयोगी संस्था यामधून असलेला तिचा समावेश, क्लब, पार्टी, शॉपिंग, गेट टुगेदर यामधून होणारा तिचा वारेमाप खर्च आणि इतर चैनीच्या गोष्टी, या उलाढालींचा, या गोष्टींचा तू विचार तरी करू शकतोस का? हे बघ, उत्तम व्यवहारे धन जोडावे, हे काम करता करता त्या ऐश्वर्याचा एकला धनी मी कधीच झालो नाही. माझ्या आणि माझ्या बायकोच्या सहभागात तिचा एक एक क्षण सुखाचा कसा जाईल याची दक्षता मी घेत राहिलो. माझा आणि विनीचा घटस्फोट झाला तर तिच्या पैशाची आवक बंद होणार, तिच्या वारेमाप खर्चाला कात्री लागणार. मग तुझ्या कार्यशाळेला पैसा कुठून मिळणार? कोण देणार? तूच सांग. माझा निर्णय ऐकून विनीच्या पायाखालची जमीन सरकली असावी बहुधा. अतिशय केविलवाण्या स्वरात विनी म्हणाली, विशू, कसं होणार रे आपलं? काय ठरवलंस तू? तिच्या मित्राचा पार नंदीबैल झाला होता. तोंडातून शब्द फुटत नव्हता त्याच्या. गर्भगडीत झालेला मित्र म्हणाला, सारीच गणितं चुकली. मला वाटलं आपले लग्न झाल्यानंतर तुझी संपत्ती, प्रॉपर्टी, तुझं जे काही ऐश्वर्य आहे ते सर्व आपल्याला मिळेल, कार्यशाळेला भांडवल मिळेल आणि आपण सुखात राहू. एरवी मामांकडे पेईंग गेस्ट म्हणून राहताना मी भांडवल आणि इतर सर्वांची व्यवस्था कुठून करणार? असं म्हणजे तुझ्या आवाक्याबाहेर असलेल्या दूरदर्शनचं गाजर दाखवीत माझ्यासाठी मनोरंजनाच्या पायघड्या घालीत तू माझी दिशाभूल करीत होतास. आणखी किती जणींना तू तुझ्या नादी लावलंस? मी अस्सल मुंबईकरीण आहे हे लक्षात ठेव.
मनात आणलं तर तुझी पळता भुई थोडी करेन, विनी चवताळून बोलली. विनीच्या रागाचा पारा चढला तर ती काय करू शकते याची मला कल्पना होती, म्हणून तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेण्याच्या उद्देशाने मी त्या भामट्याला जरबेच्या स्वरात म्हणालो, तुझं आयुष्य बर्बाद होऊ नये, तू रस्त्यावर येऊ नयेस असं वाटत असेल तर दूरदर्शनच्या नावाखाली फसवणुकीचे तुझे उद्योग बंद कर, अन्यथा टीव्ही क्षेत्रातील अधिकारी तुझा पक्का बंदोबस्त करतीलच. मुंबईतल्या धनिक वर्गातील मंडळी तुझे नामोनिशाण शिल्लक ठेवणार नाहीत. पोलिसांचा ससेमिरा एकदा पाठीमागे लागला की तुला जगणं कठीण होईल. चालता हो इथून, जस्ट गेट आउट. भामट्याकडे जळजळीत नजरेने पाहत विनी आत निघून गेली. माझ्या दृष्टीनं सारं ऑल वेल झालं होतं. पुढे सारं सोपं होतं. माझ्यानी विनीच्या शाब्दिक मार्याने अर्धमेला झालेला भामटा खाली मान घालून डोकं गच्च धरून बसला होता. उठ, मी सभ्यतेचा आवाणीत म्हणालो. हे बघ, तू चांगल्या घरातला दिसतोस. मी किंवा माझी बायको तुझ्यावर कसलीही कायदेशीर कारवाई करणार नाही, पण आम्ही सतर्क राहणार आहोत. इतःपर आम्हाला किंवा कुणालाही तुझ्या गुन्हेगारी कारवायांचा दर्प जरी आला की तू संपलास म्हणून समज. लक्षात घे, ज्याला माळरान तुडवावायचं असतं त्यानं राजरस्त्याची स्वप्ने पाहू नयेत. होय सर. माझ्या पायांना स्पर्श करून तो तडक बाहेर पडून चालू लागला. गालातल्या गालात हसत मी देखील आत निघालो. विनीला खुश करण्यासाठी तिला लॉंग ड्राईव्हवर न्यायचं होतं. तिच्या दुःखावर पांघरूण घालायचं होतं. पोर्चमध्ये गाडी तयार करून शोफर आमची प्रतीक्षा करीत होता. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली अरुण सावळेकर यांची शक्कल ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.